स्टाईलने चिठ्ठीद्वारे खंडणीची मागणी। मिरजेत 5 लाखासाठी मुलाच्या अपहरणाची व्यावसायिकास धमकी। मिरजेत महेश पाटील या व्यावसायिकास अज्ञाताने चिठ्ठीद्वारे 5 लाखाच्या खंडणीसाठी मुलाच्या अपहरणाची धमकी दिली। फिल्मी स्टाईलने खंडणी मागणीच्या या घटनेचा पोलीस तपास करत आहेत। मिरजेतील पंढरपूर रस्त्यावर मगदुममळा येथे राहणारे महेश रावसाहेब पाटील यांचा डेअरी मशीन दुरुस्तीचा व्यवसाय आहे। महाराष्ट्रात व कर्नाटकात त्यांची कामं सुरू आहेत। 2 दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरासमोर असलेल्या दत्त मेडिकल या दुकानासमोर एक पाकीट ठेवले होते। पाकिटावर महेश पाटील यांचं नाव असल्याने दुकानदारांनी ते पाटील यांना आणून दिले। पाकिटातील चिठ्ठीत महेश पाटील यांना उद्देशून तुझा 11 वर्षाचा मुलगा आराध्य याचे अपहरण करण्यापूर्वी 5 लाख रुपये दे, नाहीतर मुलास गायब करेन। पोलिसांना किंवा इतर कुणाला कळवले तर मुलगा परत मिळणं कठीण होईल अशी धमकी होती। 5 लाख रुपये पंढरपूर रस्त्यावरील धनगरी धाब्यासमोर पत्र्याच्या शेडमध्ये रात्री 8 नंतर आणून ठेवण्यास सांगितले होते। महेश पाटील यांनी चिठ्ठीसह पोलिसात धाव घेत अज्ञाताविरोधात फिर्याद दिली। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलाय। फिल्मी स्टाईलने खंडणी मागणाऱ्या फोनचा वापर न करता चिठ्ठीतून धमकी दिल्याने पोलीसही चक्रावले। पोलिसांनी औषध दुकानातील सीसीटीव्हीची पडताळणी केली असता तिथे चिठ्ठीत टाकणाऱ्याचं कॅमेऱ्यात चित्रण झालेलं नाही। पाटील यांना कर्नाटकात वेगवेगळी कामं मिळाल्याचंही चिठ्ठीत उल्लेख असल्याने पाटील यांच्या परिचिताचे हे कृत्य असल्याचा संशय आहे। चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून संशयात याचा शोध सुरू असल्याचे गांधी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले।